वर जॅकेट आहे, खाली ओपन आहे. की ब्लॉगिंग हिंदीमध्ये करा, आम्हाला मराठी समजत नाही. तर प्रॉब्लेम असा आहे की हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्क फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत 10. आमचं जेवण झालेलं आहे. बरं आधी जियानाची बोलून घ्या. बरं. तर आता वाजली 10 आणि आमचं जेवण झालेलं आहे, तरी आम्ही बाहेर निघालो एवढ्या थंडीमध्ये. फिरून घ्यावं, थोडं खाऊन घ्या. फिरून घ्यायचं का मी, आणि आम्हाला पाणीपुरी खायची आहे आता, म्हणून आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. आणि सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे ती म्हणजे जियाना. तिला मुरमुरे खायचे, ते पण पाणीपुरीवाला दादांकडनंच. घरी दिले तर मला बोलते नाही. चला, असं तर मी तिला काहीच देत नाही बाहेर, पण मुरमुरे देते मी. आम्ही पाणीपुरी खातो तर तिला मुरमुरे आम्ही तिथले खाऊ घालतो. तर चला. आणि यांना पण म्हणतो मला, आम्हाला थंडी वाटत आहे आणि तुला थंडी नाही वाटत आहे का? दीपाली दाखवतो तुम्हाला. हे बघ, वर जॅकेट आहे, खाली ओपन आहे. अशी थंडी आहे आमच्या नागपूरची. अरे मला कंटाळा येतो आता. आणि जियानाची इथे हॅपीनेस बघा मुरमुरे बघून. माझ्या आता काही बोलायची गरजच नाही पडत. सगळंच ये ना दाखवून देते तरी सांगू. काय ग, तिथे जाऊन चेअरवर बसली आणि बोलते नाही मुरमुरच खायचे. बापरे. चला, तर नागपूरमध्ये एवढी थंडी नाहीये. 2 ते 3 दिवस झाले गरम होते खूप. हा, टेम्परेचर खूप जास्त इन्क्रीज झालेले आहे 7 डिग्रीनी. त्याच्यामुळे गरम होत आहे. तरी पण एक सेफ साईड, बिकॉज आम्ही जर जॅकेट नसतं घातलं तर इननी पण थोडं केले असते नाटकं, म्हणून आम्ही घालून घेतलं. प्रणवनी नाही घातलं वाटतं. येस. चला, तर आज दिवस असा गेला, एकदम कामांमध्ये गेला. बिकॉज जियानाला स्कूलमध्ये पाठवलं नव्हतं, तर जियाना काही झोपली नाही. जियाना 4 वाजता झोपलेली आहे. त्याच्यानंतर मी घरचे कामं केले आणि थोडीफार पॅकिंगसुद्धा केली. तर पॅकिंग कसली केली हे तुम्हाला कमिंग डेजमध्ये कळेलच. लवकरच आम्ही ट्रॅव्हल करणार आहे परत एकदा. आणि ते कोण सोबत राहणार आहे, बिकॉज ह्यावेळेस ग्रुपमध्ये चाललोय, तर आमच्या बरोबर कोणीतरी राहणार आहे. ते कोण हे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि कुठे जाणार आहे. हा, तर चला. आणि डिसेंबर येतोय आता जवळ, तर डिसेंबर म्हटलं तर तो डिसेंबरचा फीलच काही वेगळा असतो. क्रिसमस 31 अगदी सोबत आहे. भरपूर सारे प्रिपरेशन्स आहे डिसेंबरसाठी करायचे आहे, जे तिकडनं आल्यानंतर आम्ही लगेच स्टार्ट करू सगळं करायला. थोडंफार बघून सुद्धा ठेवलेलं आहे डेकोरेशनचं वगैरे, पण अजून काही मिळालं नाही. एकदा इतवारीमध्ये जाऊन सुद्धा बघू आणि मग करू फायनलाइज सगळ्या गोष्टी क्रिसमससाठी. तर चला मग. छान. आणि प्रणव बघा काय घेऊन आलाय. आज घरी होते आयते होते ग, भंडारा साईडचे आयते. आणि ते मला 200 वर जातच नाही. बापरे. लसणाचे आयते बनवले होते आज मी. पण दीपालीला आवडतात ते खूप. हा, मी लहानपणीपासून खाऊन येणार आहे. मला खूप छान वाटते ते. जियानानी पण अर्धच खाल्लं. मला आवडतात असं नाही, बट 200 वर नाही खाऊ शकत मी. आणि ते मी डिनर साठी बनवले होते. तू ते डिनर साठी बनवले, तर मग बॅकअप तर हवाच. असा बॅकअप बघा याचा. हो खाते जियाना. घरी टेट्रा पॅकेट्स वगैरे काही आहेच नाही ना आपल्या. आता ते खाऊन टाकून झोपून गेलो असतो. ती तुला खाऊ घालते रे. नाही, मी खाऊ शकतो बेटा. थँक्यू. ए, हात ठेवायचा. चला, आता आम्ही आलोय घरी आणि प्रणव लगेच लागला आपल्या डॅड्स ड्युटीवर. कोणत्या ड्युटीवर? डॅड्स ड्युटी. डेली रुटीन आहे बाबा माझं हे. न चुकता प्रणव जियानासाठी दूध बनवतो. हळद आणि छान अद्रक. हां, जर तुम्ही तुमच्या बेबीजला नसेल देत, अजूनपर्यंत नसेल दिलं तर नक्की द्या.
विंटरसाठी खूप छान आहे. हळद आणि तो अद्रक टाकतो त्या दुधामध्ये. आपण साखर नाही टाकत आणि जियाना तसंच घेते. जियानाला आवडते, शुगर नाही. चला आणि मी तुम्हाला जियाना दाखवते जियाना काय करत आहे. कार्टून कार्टून. ही ट्रेन कशाची लावली? काय काय म्हणजे काय काढले? ड्रॉइंग काढली बाबा. ड्रॉइंग काढली म्हणते ही पोरगी. छान छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुला आब्बांनी काय शिकवलं आता? मंडे ट्यूजडे. आणखी तू आता जानेवारी फेब्रुवारी शिकून आली ना, सांग ना मग म्हणून दाखव. विसरली का इतक्या लवकर? मग परत जावं लागेल आता तर शिकायला. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. आणि जियानाचा बर्थडे कधी असतो? जुलैमध्ये. आणि मग जियाना हॅपी हॅपी कशी करते? फुल नौटंकी आहे आमची पोरगी. इतकी बोलते तिने. काल तर चक्क म्हणजे काय केलं, सेल्फी स्टिकवर हा मोबाईल लावला आणि कॅमेरा ऑन केला. म्हणजे आयफोनमध्ये असा फीचर आहे की तुम्ही पासवर्ड नाही लावलं तरी कॅमेरा ऑन होतो. तिने बरोबर कॅमेरा ऑन केला आणि त्या सेल्फी स्टिकच्या पुढे जाऊन उभी झाली आणि तिथे. आणि आम्ही बाहेर जाणार होतो लगेचच. तर तिथे आणि मी माझ्या किचनच्या कामांमध्ये होती. ती त्या कॅमेऱ्याच्या पुढे जाऊन म्हणते बाय, मी बाहेर जाते. मग थोड्या वेळानंतर माझं लक्ष केलं, म्हणजे तू काय करते? तर म्हणते अगं कॅमेऱ्याला सांगते ना, व्हिडिओ बनवते मी, कॅमेऱ्याला सांगते की मी बाहेर जाते. त्या व्लॉगिंगचं भूत इतकं आहे तिच्या डोक्यात की घराच्या बाहेर निघायचं. जेव्हाही आम्ही निघू ना, आता बरेच मी व्लॉग कमी शूट करते. मिनी व्लॉग आणि शॉर्ट्सवर जास्त आम्ही फोकस करतोय सध्या तरी, बिकॉज जियानामुळे थोडा वेळ नाही मिळत आहे. आणि जियानाला बरं नसल्यामुळे एवढं मॅनेज नाही होत आहे. त्याच्यामुळे म्हणून मग आता पण काही दिवसातच व्लॉग प्रॉपर डेली येतील. तर आता ना असंच झालेलं आहे, म्हणजे बरेच दिवस झाले व्लॉग शूट नाही करते. तर ती रोज मला म्हणते, रोज जेव्हाही आम्ही बाहेर जाऊ, कुठे जात आहे, काही खात आहे, काही बनवत आहे, मम्मा व्हिडिओ नाही घेत तू, व्हिडिओ नाही घेत. ते आहेत ना, म्हणजे जे पॅरेंट्सला बघतात तसंच मोठे होतात. चला तर दीपालीची गुड मॉर्निंग खूप लवकर झाली आज. आणि स्वयंपाक सुद्धा रेडी झालेला. हाइट के फायदे. चला तर हा आई बाबांचा डब्बा तो झालेला आहे पॅक. आणि हे भंडाऱ्याचे आहेत. आम्ही हा खाल्लाच नव्हता दीपाली प्रकार कधीच. कशाला येतील? मी त्यांची स्पेशालिटी सांगितली. जितके पण भंडाऱ्याच्या लोकांना आहे ना, सगळ्यांना आवडतं ते, माहितीये का? छान लागतात, मी काही वाईट बोलत नाही. काय ते कळलं मला काल तुझ्या पाणीपुरीवरून. चला तर आज आहे माझं ऑफिस. कारण आता मला 3 दिवस ऑफिसला जावं लागते फ्रॉम दिस नोव्हेंबर. आणि मंडे वेनसडे फ्रायडे असा प्लॅन करतो, बट तरी 2 दिवस उरलेले आणि आज चाललेला आहे गुरुवार.
जीवावर येतं थोडं जायला, कारण घरी थोडं रिलॅक्समध्ये राहतो आणि कामं भरपूर होते. बट ऑफिसमध्ये गेल्यावर एक फोकस वेगळा असतो. घरी राहिल्यावर कसं जियाना दीपाली मध्ये मध्ये करतात दोघी जण. चला असो, तर फोकस डेज असतात. आम्ही मध्ये मध्ये नाही करत, हा दारच बंद करत नाही आणि याला असं होते इकडे काय झालं बघू द्या आधी, असं आहे ते. आम्ही मध्ये मध्ये नाही करत. चला तर 2 दिवस आहे आता फोकस डेज, त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहे परत एकदा. तर आता टिफिन पॅक झालेले आहे, मी थोडा ब्रेकफास्ट करेल आणि थोडा नाही पूर्णच करून टाकेल. पोहे पण बनवले. पोहे आयता कशाची भाजी? आयते असतात आयते. मला वाटलं एक आहे तर आयता म्हणायचं, मल्टिपल आहे तर आयते म्हणायचे. तुला काय वाटलं की आता तुला मी हे खायला दिलं रे, असं वाटलं? असं वाटलं मला, वाचलो रे बाबा. बापरे, आता चला आयते लवर्स आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बट मला जास्त प्रपोर्शन मध्ये खाऊशा नाही वाटत, त्याच्यामुळे 1-2 ठीक आहे. तर आज बनवलेली आहे दीपालीने शेंगा आणि आलूची भाजी, वरण भात पोळी. गुड मॉर्निंग सियाना, गुड मॉर्निंग. स्टिकर सगळ्यांना स्टिकर लावूनच तर झोपली तू काल. ठीक आहे, जस्ट ही उठलेली आहे, बरं नाही त्याच्यामुळे स्कूलला ते पाठवत नाही. नाही आराम करू दे, झाला ना एकच दिवस आहे ना, मग शुक्रवारच उद्या तसं पाठवणार नाही आपण. सो रेस्ट करू दे तिला. आईला बरंचसं तिकडेच घेऊन गेलो समजा. चला तर आईला सुद्धा बरं नाही तर त्यामुळे दीपालीने टिफिन बनवला आणि त्यांना तेवढा आराम होईल याची काळजी फक्त एक मुलगीच करू शकते आणि ती आहे त्यांच्यासाठी दीपाली. चला तर आता पटापट आवरतो, ब्रेकफास्ट करतो आणि लगेच ऑफिससाठी निघतो, कारण जितक्या लवकर स्वाईप इन होईल तेवढ्या लवकर माझं स्वाईप आउट होईल. इव्हिनिंगला जाऊ आम्ही जिमला. बाय बाय. तू नको घालू जियाना, तू नको घालू जियाना. तू कुठे चालली? कुठे? घरी ना. चल मग चली. डॅडी बाय बाय कर ना. बाय. चलो बाय बाय. चला प्रणव गेले ऑफिसला आणि मी जियानासाठी आज टिफिन बनवला होता आणि जियानाला स्कूलमध्ये पाठवलं नाही, तर जियाना आता टिफिन काय जा, तू बस टिफिन का. हा आणि मी माझं ब्रेकफास्ट करेन. हा हो हो चल चल. प्रणव गेले ऑफिसला आणि माझे बऱ्यापैकी घरचे कामं झाले, जे आवरायचं होतं ते सुद्धा झालेलं आहे. आणि जियाना आता थोडंफार आपलं ड्रॉइंग करत बसली आहे म्हणून तेवढा वेळ होता. तर तिला झोपायला अजून वेळ आहे, 1.5 तास वेळ आहे, बिकॉज आता 12:30 वाजलेली आहे. ती एवढं लवकर झोपणार तर नाहीच. तर तिला म्हटलं तू ड्रॉइंग कर, मी थोडंफार बोलते. तर मला म्हणते हा चालेल. चला तर बऱ्याच लोकांचे कमेंट्स येते की व्लॉगिंग हिंदीमध्ये करा, आम्हाला मराठी समजत नाही. आली काय ग ये. मराठी कळत नाही, ते फक्त टी व्हीवर लावून बघतात आणि त्यांना कळत नाही, पण तेच आता सवय झालेली आहे डेली ब्लॉग्स बघून, जियानाला आम्हाला बघून, तर त्यांना बघायला आवडतं, तर त्यांना ऐकायचं सुद्धा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ब्लॉगिंग मला हिंदीमध्ये स्टार्ट करायची होती, पण प्रणवला हिंदीचा खूप मोठा मेजर इश्यू आहे. प्रणव अजिबात हिंदी बोलत नाही आणि जेव्हापासून आम्ही भेटलो आहे ना, म्हणजे आधी लग्नाच्या आधी माझे सगळे फ्रेंड्स हिंदी सायडर होते आणि हिंदी होते, त्याच्यामुळे मी हिंदी खूप फ्लुएंटली बोलवून घ्यायची. पण जेव्हापासून प्रणव भेटलं आहे ना, तेव्हापासून प्रणवचं असं आहे की मराठीच, जर त्याच्यासोबत कोणी हिंदी ती बोलेल ना, त्याचं उत्तर तो मराठीतच देतो. असं नाही आहे की त्याला येत नाही, की दुसरी लँग्वेज येत नाही, त्याला बऱ्याच लँग्वेजेस येतात. म्हणजे माहिती नाही असतं कोणाकोणाला की नाही मराठीच. त्याला जरा आहे की जेव्हा आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो, आपलं कल्चर मराठी आहे, तर मराठीच बोलायला पाहिजे. तर म्हणून
जेव्हापासून लग्न झालेलं आहे, हां तर मी तुम्हाला काय सांगत होते, जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून प्रणव सतत मराठीच बोलायचा. मी त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर चॅट पण करायची इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये. तर तो मला बरोबर त्या पॉईंटवर घेऊन यायचा मराठीवाल्या. तर आता आम्हा दोघांना इतकी सवय झालेली आहे, त्याच्यामुळे जर कोणी हिंदीमध्ये माझ्याशी पण बोलत असेल ना तर मी सुद्धा फंबल करते आता. तर येस, तर हे एक मोठं रिझन आहे. बिकॉज ब्लॉगिंग ही एकट्याने नाही होत. ॲज अ कपल आम्ही दोघंही जण रिप्रेझेंट करतो यूट्यूबवर, जे काही आम्ही दाखवतो तुम्हाला. बिकॉज मी एकटंच काय शूट करणार ना दिवसभर. फॅमिली आहे तर त्यात फॅमिली येतेच. आणि माझ्याकडच्या साईडची मम्मी माझी MP ची असल्यामुळे मम्मी पप्पा हिंदीतच बोलतात, तर ते बऱ्यापैकी खूप छान हिंदी बोलतात. पण प्रणवकडे म्हणजे जे आई बाबा आहेत ते बिलकुल हिंदी बोलत नाही. फुल मराठी फॅमिली आहे माझी. तर त्याच्यामुळे हा जरा खूप प्रॉब्लेम होऊन गेला असता. आम्ही जर हिंदीत बोललो असतो तर मग ते मराठी. बऱ्याच गोष्टी आहे यूट्यूबच्या पण. तर बरेच अल्गोरिदमसुद्धा आहे. मी मध्येच हिंदी मध्येच मराठी हे मी नाही स्टार्ट करू शकत. माझं चॅनलच ग्रो होणार नाही. त्याच्यामुळे हे एक मेन रिझन आहे की आम्ही मराठीमध्येच ब्लॉगिंग कंटिन्यू करू. तर येस, मी ट्राय करेल की मी खाली कॅप्शन्स टाकेल. जे आम्ही बोलत आहे ते इंग्लिशमध्ये खाली लिहून येईल. तुमच्यासाठी पण इझी राहील वाचायला. ज्यांना मराठी कळत नाही ते कॅप्शन्स जे ऑटोमॅटेड कॅप्शन्स राहतील ते वाचतील आणि थोडंफार होईल. पण आम्ही बरंच ट्राय करू की जास्तीत जास्त इंग्लिश वर्डचा वापर करू, जेणेकरून ते तुम्हाला कळेल. तर येस, हे रिझन आहे. आणि हेच रिझन आहे की इंस्टाग्रामवर पण जे रेसिपी शूट्स मी टाकते, कपल टॉक आम्ही शूट करून टाकतो, ते पण मराठी. सेम मी ही इंस्टाग्रामवर हिंदी आणि यूट्यूबवर मराठी हे नाही करू शकत. बिकॉज गोंधळ होऊन जाईल याचा. म्हणजे जे मला इंस्टाग्रामवरून आता व्ह्यूअर्स यूट्यूबवर येत आहे ते फक्त आणि फक्त मराठीवाले आहेत. तर ते फक्त मराठी आणि मराठीवाले आहेत. तर जर ते इकडे आले तर मग ते मॅच नाही होणार. आणि मी असे बरेच इन्फ्लुएन्सर बघितले आहेत ज्यांनी आधी हिंदीमध्ये कंटेंट स्टार्ट केलं आणि मग आता जस्ट बिकॉज फॅमिली बॅकग्राऊंड मराठी असल्यामुळे मग जेव्हा फॅमिली त्याच्यात ते हिंदी आणि इंग्लिश मिक्स व्हायचं आणि मग ते यूट्यूबचं अल्गोरिदम ते नाही होत. तर येस, तर चला मग. तर आता मला करायची आहे पॅकिंग. थोडीफार पॅकिंग रिमेनिंग आहे, अजूनपर्यंत झालं नाही. बिकॉज जियानाचं ना एक अगदी सगळं बॅगमध्ये एका वेळेस नाही टाकू शकत. आपण बाहेर जाणार आहे ना, मी बोलू आता. हां, मी बोलू. ट्रॅव्हल करतोय जास्त दिवसांसाठी नाही. किती दिवसासाठी आणि कुठे जाणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. तर थोडीफार पॅकिंग करायची आहे. जियानाचं कसं आहे ना, मी सगळं बॅगमध्ये नाही टाकू शकत. लेकरांचं वरच्यावर भरपूर सामान डे टू डे लाईफमध्ये लागते. आपले तरी बाहेरचे कपडे वेगळे असतात आणि ट्रॅव्हल करतो बाहेरचे कपडे वेगळे असतात आणि घरचे वेगळे. पण आपण लेकरांचं तसं नाही करू शकत. त्यांच्यासाठी तुम्ही कितीही घ्याल, बाहेरचे घ्या घरचे घ्या, ते मिक्सच होतात. म्हणून मी जियानाची पॅकिंग अगदी ऑन टाईम असते माझी पॅकिंग. तर जियानाच्या थोडेफार गोष्टी टाकायच्या आहेत तर त्या मी आता पॅकिंग करून घेईन आणि बघू. जियाना झोपेल तर झोपेल. आजच मला काही कामं नाही आहे. बिकॉज आईंना पण बरं नाही आहे, त्याच्यामुळे जियानाला मी आईबाबांकडे पाठवू शकत नाही. आणि जर मी आज घरचे कामं काढायला घेतले, माझे जे पेंडिंग कामं काढायला घेतले, तर जियाना मला प्रचंड त्रास देईल. आणि कसं ना, आपण जर कामांमध्ये राहतो ना, मी तिच्याकडे लक्ष देऊ शकत. तर ते पण नको व्हायला. बिकॉज आता तिचं एज जे आहे ना ते ग्रोईंग एज आहे. ती बोलायला शिकते, आता प्रोनाऊन्स करते मोठे मोठे वर्ड्स. तर म्हणून मग आता तिच्याकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणूनच मी ट्राय करते की जेव्हा प्रणव घरी राहील तेव्हाच मी या सगळ्या गोष्टी शूट करते. अदरवाईज एकट्यामध्ये तर नाही. बिकॉज माझा फुल फोकस आणि पूर्ण वेळ मला हा जियानालाच द्यावा लागतो. हे बघा मागे काय सुरू आहे. मी हिला झोपून द्यायची, मी माझी कामं करायची, मी माझं जे ना थांब बाळा, मी माझी कामं करायची, मी शूट करायची. पण आता ते सगळं शक्य नाही आहे. जशी लेकरं मोठे होतात ना तर भरपूर गोष्टी आपल्या पण चेंज होतात आणि त्यांच्या पण चेंज होतात. आपला वे ऑफ थिंकिंग चेंज होतो आणि त्यांचं वागणं चेंज होतं. जे मी जियानामध्ये बघते, जियाना खूप सायलेंट होती आधी. म्हणजे एका जागेवर बसून राहायची, मला बिलकुल त्रास द्यायची नाही. इवन नो डाऊट आता पण ती मला त्रास देत नाही. पण आता असं झालंय ना की तिच्या पाठीमागे एक जण लागतं.
तिला असं एकटं नाही सोडून देऊ शकत. आधी इझी होतं, मॅटवर ठेवून द्यायची, टॉय ठेवून द्यायचा, मी माझा शूट करायची, मी माझे घरचे कामं करायची आणि मला खूप सोपं जायचं. पण आता ते नाही आहे, आता तिला बघावं लागतं, तिला शिकवावं सुद्धा लागतं. तर बऱ्याच गोष्टी आहेत. हे बघा, ती चेअर ओढली, सगळं सामान फेकलं. हे बघा. चल, तर प्रणव येईल संध्याकाळी, मग आम्ही जाऊ जिमला. माझा स्वयंपाक झालेला आहे. म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा मी एकत्र स्वयंपाक केला होता, बिकॉज मला माहिती आहे जियाना घरी आहे, तिला सांभाळायचं आहे, ती करू देणारच नाही. आणि मला ऑफिसमधून यायला खूप लेट होतं आता, त्याला मे बी 6-7च वाजेल. मग तो आल्यानंतर आम्ही लगेच जिमला जाऊ आणि मग घरी आल्यानंतर याचाच वेळीसुद्धा नाही राहत. मी दिवसभर तिला सांभाळल्यानंतर इव्हनिंगला माझीसुद्धा एनर्जी ड्रेन आउट होऊन जाते, तर ते शक्य नाही आहे. म्हणून मग मी ट्राय करते की कमी वेळात ज्या सगळ्या गोष्टी होईल. आता आमच्या घरी तर सध्या ते तसं सुरू. दुपारचे 3 आणि जियाना 2लाच झोपली आणि मी 1 तास तिच्या बाजूला फक्त बसून होती, बिकॉज मी मोबाईल तर ऑपरेट करू शकत नाही तिच्या बाजूला बसून. आणि नुकती 5 मिनटं आधी मी इथे येऊन हॉलमध्ये बसली. मी म्हटलं एडिटिंग करून घेते, उद्याचा व्लॉग एडिट करायचा आहे मला. आणि जशी मी इकडे आली, मॅडम उठून लिटरली धावत, दार उघडून धावत आलेली इकडे मम्माकडे ना. माझी एडिटिंग तर काही होणार नाही. आता हिलाच घेऊन बसावं लागेल. चला, तोपर्यंत हिची आंघोळ करून देते. 3:30 झालेले आहे जास्त. तर मला असं वाटते व्लॉग खूप मोठा होईल, इथे स्टॉप करायला पाहिजे. तर इथून पुढे काय होईल तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच. आणि मे बी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पण पडेल की आम्ही कुठे ट्रॅव्हल करतो आणि कुठे जातो आहे. तर येस, चला मग आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.